यवतमाळ आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद भारतातील विविध उद्योगांवर उमटत असताना कापसावर आधारित उद्योगांना मात्र याचा सकारात्मक फायदा होतोय। पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर तसेच कृषी साहित्याच्या किमती वाढल्याने अनेक क्षेत्रांवर आर्थिक दबाव निर्माण झालाय। पॉलिस्टर महागल्याने बाजारात कापसाला अधिक भाव मिळू लागलाय। कापसाची वाढती मागणी कापूस उद्योगासाठी दिलासादायक ठरत आहे। पाहूया। आखाती युद्धाचा परिणामाचा कापूस उद्योगाला फायदा। पॉलिस्टर महागल्यानं बाजारात कापसाला अधिक भाव। कापसाला सध्या 8,500 प्रति क्विंटल बाजार भाव। यवतमाळ जिल्हा हा कापूस उत्पादक म्हणून ओळखला जातो। येथील शेतकरी आणि सूत गिरण्यांना याचा थेट फायदा होतोय। अनेक सूत गिरण्यांमध्ये उत्पादन वाढलं असून व्यापारात चैतन्य निर्माण झालंय। युद्धामुळे क्रूड ऑइलच्या किमतीत वाढ झालीय। त्याचा थेट परिणाम पॉलिस्टर उत्पादनावर झालाय। पॉलिस्टर हे पेट्रोलियम पदार्थांपासून तयार होत असल्यानं उत्पादन खर्च वाढून पॉलिस्टर धाग्याचे दर 25 ते 40% वाढले। परिणामी बाजारात पॉलिस्टर ऐवजी आता कापसाला अधिक प्राधान्य मिळू लागलंय। कापसाची मागणी झपाट्यानं वाढतीये। या पार्श्वभूमीवर कापसाच्या दरातही लक्षणीय वाढ झालीय। सुरुवातीला खुल्या बाजारात कापसाला प्रति क्विंटल 7,500 ते 7,600 रुपये दर मिळत होता। त्यानंतर सीसीआयच्या खरेदीमुळे शेतकऱ्यांना सुमारे 8,100 रुपये दर मिळतोय। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत बदल होत असून कापसाच्या दरात आता वाढ होतीये। कच्च्या मालाच्या किमती वाढल्यानं कापूस दर 8,500 रुपयांच्या पुढे गेले। यामुळे कापूस उद्योग आणि काही शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळाला। आता जे युद्ध झालंय या युद्धामुळे आम्हाला असं वाटलं की कापसाला आम्हाला भाव मिळणार नाही, पण आता कापसाला भाव आलाय, मिळाला। तर ज्यावेळेस सीसीआय चालू होतं त्यावेळेस सीसीआयला भाव कमी होता, तर असं सीसीआय जे आता भाव भेटला आहे सीसीआय म्हणजे सीसीआयपेक्षा जास्त भाव जो मिळाला आहे असाच भाव शेतकऱ्यांना नेहमी मिळावा अशी आमची इच्छा आहे। आखाती देशांतील युद्धामुळे पेट्रोलियम आणि पॉलिस्टर महागल्यानं कापसाची मागणी वाढली असून बाजारभावात सुधारणा झाली आहे। सध्या चांगल्या कापसाला 85 रुपये प्रति किलो दर मिळतोय, तर पडतळ कापूस 7,500 रुपये क्विंटल दराने विकला जातोय। सीसीआय मार्फत सुमारे 8,100 रुपये दरानं खरेदी झाली होती। बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस सीसीआय कडे विकल्यानं सध्या केवळ 10% कापूस शिल्लक आहे। खासगी बाजारात थोडे अधिक दर मिळत असले तरी शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा भाव अजूनही कमी असल्याचीच भावना आहे। आखाती युद्धामुळे ते पेट्रोलियम प्रॉडक्ट आणि ते पॉलिस्टर थोडं महाग झाल्यामुळे कॉटनची थोडीशी डिमांड वाढलेली आहे। त्या अनुषंगाने आता कापसाचे थोडेफार भाव वाढलेले आहे। तितके काही फार जास्त भाव वाढले नाही। शेतकऱ्यांना अपेक्षित भाव त्याच्यापेक्षा जास्तीचे आहे, परंतु सध्या आता जे भाव आहे जवळपास 83, 84, 85 असे चांगल्या कापसाचे भाव आहे आणि फडतळ कापसाचा भाव 7,000 पासून 7,500 पर्यंत आहे। युद्धजन्य परिस्थितीमुळे धाग्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली असून त्याचा परिणाम कापूस बाजारावरही दिसून येतोय। कापूस खरेदी दरात मोठी वाढ झाली आहे। यापूर्वी काही काळासाठी थांबलेली कापूस निर्यात आता पुन्हा सुरू झाल्यानं बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे आगामी हंगामात शेतकरी आणि संबंधित उद्योगांना याचा काही प्रमाणात फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। युद्धाच्या परिस्थितीमुळे जे पॉलिस्टरचं प्रमाण कमी झालं त्यामुळे धाग्याच्या किमतीत वाढ झाली। धाग्याच्या किमतीतच वाढ झाली नसून ती कॉटन बेल आपण खरेदी करतो त्यामध्येही भरमसाठ वाढ झाली आणि अशा प्रकारे जे आजपर्यंत एक्सपोर्ट बंद होतं ते आता चालू झालेलं आहे। त्यामुळे नक्कीच सूतगिरणीला याचा थोडाफार फायदा नक्की होईल। एकीकडे युद्धामुळे महागाईचा फटका बसत असतानाच दुसरीकडे कापूस उत्पादकांसाठी ही परिस्थिती फायदेशीर ठरतीये। मात्र ही तेजी किती काळ टिकेल हे आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अवलंबून आहे। अन्य उद्योगांसाठी युद्ध परिस्थिती चिंतेचा विषय असला तरी हा काळ कापूस उत्पादकांना मात्र लाभदायक ठरतोय। युद्ध थांबावं पण असाच वाढीव दर कापसाला मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी,
यवतमाळ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.